रिपब्लिकन पक्षाच्या हिंगोली जिल्हा प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष दिनेशजी हनुमंते साहेब, या मंचावरती उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपल्यासमोर मार्गदर्शन केलं ते आमचे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आयुष्यमान सिद्धार्थजी गायकवाड सर, महाराष्ट्र राज्याचे संघटक आयुष्यमान डॉक्टर दीपक धोनेकर सर, या विभागाचे अध्यक्ष आयुष्यमान ॲडव्होकेट रामजी कांबळे साहेब, हिंगोली जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आयुष्यमान रवींद्र वाडे सर, वाशिमहून आलेले आमचे वाशिमचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान काशीनाथजी आंबोरे सर, हिंगोली जिल्ह्याचे आमचे महासचिव आणि आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आमची फायर ब्रिगेड असणारी तोफ शेख आतिकुर रहमान भाई, या जिल्ह्याचे आमचे प्रसिद्धी प्रमुख बबन मामा बुक्तरजी, भीमा सूर्यतळजी, राहुल घोडकेजी, आमचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे समीक्षक प्राध्यापक डॉक्टर शतकृष्ण जाधव सर आणि सर्वच विविध क्षेत्रातून आलेले सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला कार्याला जुळलेले तुम्ही सर्वजण, तुम्हाला सर्वांना माझा सप्रेम जय भीम. आपण सगळेजण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या सहविचार सभा आणि पक्षप्रवेशासाठी जमलेला आहात. तुम्ही पाहिला असेल, असंख्य लोकांनी आज सुरुवातीला पक्षामध्ये प्रवेश घेतलेले आहेत. अजून बरीचशी यादी बाकी आहे प्रवेश घेण्यासाठीची. रिपब्लिकन पक्ष हा काय नवीन पक्ष नाही, ही काय नवीन नाव नाही आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतलं, बाबासाहेबांच्या विचाराचं हे रिपब्लिकन संकल्पनेत नाव आहे, हा विचारधारा आहे, ही आयडिओलॉजी आहे. फरक एवढाच आहे की बाबासाहेबांच्या नंतर आम्ही ज्यांना नेते मानून घेतलं होतं, त्या आमच्या नेत्यांनी या बाबासाहेबांच्या रिपब्लिकन विचारधारेवरती, हा फॅन एकदा बंद करा, इथे जातं बटन आहे ते, बाबासाहेबांच्या नंतर जेव्हा आमचे नेते आम्ही ज्यांना म्हणून घेतलं होतं, त्या आमच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या रिपब्लिकन विचारधारेवरती चालण्याच्या ऐवजी त्यांनी रिपब्लिकन विचारधारेला चॅलेंज करायचं काम केलंय. बाबासाहेबांनी आम्हाला रिपब्लिकन विचारधारेवर चालायला सांगितलं होतं, आमच्या नेत्यानं रिपब्लिकन विचारधारेला चॅलेंज केलं. काय चॅलेंज केलं? त्यांनी असं चॅलेंज केलं की हा निळा झेंडा आणि हा रिपब्लिकन पक्ष एका जातीपुरता मर्यादित आहे, एका जातीचं त्याला लेबल लागलेलं आहे, असं त्यांनी लोकांच्या समोर सांगितलं. रिपब्लिकन नाव आलं म्हणजे एका विशिष्ट जातीपुरता पक्ष मर्यादित होतो, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. ती त्यांची काय बुद्धी असेल किंवा त्यांच्याकडे आकलन बुद्धी नसेल आता आपण सांगू शकत नाहीत. पण तुम्ही पाहिलं असेल, देशाचं सर्वात मोठं सत्ताधारी असणारं अमेरिका राज्य आहे, अमेरिकेमध्ये रिपब्लिकन नावाचा पक्ष आहे. अमेरिकेच्या असणाऱ्या बाजूचे जे काही युरोपन खंड आहेत, त्याच्यातल्या जवळपास 48 देशामध्ये 48 देशाचा झेंडा हा निळ्या रंगाचा आहे. हे मी बोलतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका, तुम्ही इंटरनेटवरती गुगलवरती सर्च करून पहा. आणि त्या आमच्या नेत्यानं सांगितलं की रिपब्लिकन विचारधारा, रिपब्लिकन पक्ष एका समाजाचा पक्ष आहे, म्हणून त्यांनी काय केलं, रिपब्लिकन बाजूला ठेवला. त्याच्यानंतर काहीतरी बहुजन नावाची संकल्पना आणली. बहुजनाची संकल्पना काही काळ सक्सेस करून दाखवली आणि ती चालत नाही म्हणून अजून काहीतरी वेगळं करता करता शेवटी आज आपण वंचितवरती येऊन ठप्प झालो. बाबासाहेबांनी रिपब्लिकनचं आयडेंटिटी दिली, रिपब्लिकनचं नाव दिलं आणि हे सगळं करता करता आम्ही कोण्या स्टेपवरती आलो हे सगळं तुम्हाला माहीत आहे. इथपर्यंत जे काही झालं हे बाबासाहेबांच्या रिपब्लिकन विचारधारेवरती चालण्याचं नव्हतं, तर तिला चॅलेंज करण्याचं काम होतं. प्रश्न महत्त्वाचा असा होता, आमच्यासमोर अडचण महत्त्वाची अशी होती, तुम्ही सगळेजण संविधानाला मानणारे लोक आहोत. इथं आलेला सगळे माणूस तुम्ही संविधानाला मानता? तुमच्यातला असा एक तरी माणूस आहे का ज्याला हात वरून करू दाखवा की मी संविधानाला मानत नाही, मी संविधानाचा पुरस्कार करत नाही? असं कोणी आहे का इथं बसलेलं? ज्या अर्थी तुम्ही इथं आलात त्या अर्थी तुम्ही सगळेजण संविधानाचे समर्थक आहात, संविधानाचे पुरस्कर्ते आहात. पण मोठी दुःखाची गोष्ट अशी आहे आणि मोठी अडचणीची गोष्ट अशी आहे
एक संविधानाचे पुरस्कर्ते या देशामध्ये राहतात आणि यांच्याच बाजूला संविधानाचे तिरस्कर्ते राहतात. संविधानाचे पुरस्कर्ते कोण? जे संविधानाला आपला श्वास मानतात आणि ते संविधान वाचवण्यासाठी ते सगळ्या प्रकारचा प्रयत्न करतात, ते संविधानाचे पुरस्कर्ते आहेत. आणि त्याच्या बाजूला जो रोज संविधान संपलं पाहिजे, ते संविधान नष्ट झालं पाहिजे आणि ते नष्ट करण्यासाठी काय काय करावं लागतंय सगळे प्रयत्न करतात. असे या देशामध्ये संविधानाचे तिरस्कर्ते लोक राहतात. अडचण मुख्य आमची अशी आहे, जे लोक संविधानाचे पुरस्कर्ते आहेत, संविधानाचा सन्मान करतात, संविधानाला आपला श्वास मानतात, त्यांच्याकडं संविधानातलं कोणतंच पद नाही. जे संविधानाला श्वास मानतात, जे संविधानाचा पुरस्कार करतात, त्यांच्याकडं संविधानातलं कोणतंच पद नाही. संविधानिक पद कोणतं आहेत? आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती. ही कुठली यंत्रणा आहे? ही संविधानातली यंत्रणा आहे. आणि मग या संविधानाच्या यंत्रणेवर कोण बसायला पाहिजे होतं? जे संविधानाला मानतात त्यांनी बसायला पाहिजे होतं. पण ते बसलेले आहेत का? संविधानाचे समर्थक, संविधान कोणत्याच पदावरती नाही आहेत. आणि जे सगळ्यात मोठे संविधानाचे विरोधक आणि तिरस्कर्ते आहेत, ते सगळ्यात जास्त संविधानिक पदावर जाऊन बसलेले आहेत. तुमचा आमदार, तुमचा खासदार, तुमचा मंत्री, तुमचा मुख्यमंत्री, तुमचा कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, हे सगळ्या पदावरती संविधानाला विरोध करणारे संविधानाचे तिरस्कर्ते बसलेले आहेत. हे तुम्हाला मान्य आहे? हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. अडचण मग आपली अशी आहे, असं कसं होऊ शकतंय? संविधानाचे विरोधक, संविधानाचे तिरस्कर्ते संविधानिक पदावरती कसे जाऊ शकतात आणि संविधानाचे समर्थकच संविधानिक पदापासून लांब कसे राहू शकतात? तुमच्या घरात संविधान आहे, तुमच्या प्रत्येकाच्या लग्नात तुम्ही संविधान भेट देता, कुठं जयंतीला, कुठं धम्मपरिषदला, कुठं कार्यक्रमाला गेला तर संविधान विकत आणता. पण हे सगळं तुम्ही संविधान आणल्याच्या नंतर त्याच्यातलं आकलन किती करता आणि त्यानुसार वागण्यासाठी प्रयत्न तुम्ही किती करता आणि तुमच्याबरोबर जो तुमचा नेता आहे त्याला चालवण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करता, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काय संविधान? संविधानाची निर्मिती करत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान का निर्माण केले हे त्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये लिहिलेलं आहे. डॉक्टर साहेब, संविधान लिहिण्यामागचा काय उद्देश आहे हे त्या संविधानाच्या प्रियम्बल मध्ये आहे आणि ती रोज आमच्या शाळेतल्या लेकराला शिकवल्या जाते. रोज आम्ही आमच्या घरामध्ये फ्रेम लावून ती वाचत असतो. त्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये संविधान निर्मितीचा उद्देश आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास. संविधानाचा उद्देश काय आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक 3 प्रकारचा न्याय मिळवून द्यायचा आहे. किती प्रकारचा न्याय मिळवायचा आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक 3 प्रकारचा न्याय मिळवण्यासाठी संविधानाची निर्मिती आहे. आता आमच्याकडं संविधान तज्ञ लोक आहेत, संविधानावर PhD करणारे लोक आहेत, संविधानावर व्याख्यान देणारे लोक आहेत, संविधानावरती मोठमोठे प्रबंध लिहिणारे लोक आहेत. त्या आमच्या लोकांनं संविधानाची ही प्रास्ताविका कधी समजून घेतली की नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, सामाजिक आंदोलन केल्याशिवाय आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय तुम्हाला आर्थिक आंदोलनाला यशस्वीता मिळत नाही. त्याच्यानंतर जोपर्यंत तुम्ही आर्थिक आंदोलनामध्ये यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्ही राजकीय न्याय प्राप्त करण्याच्या लायक बनू शकत नाही. हे मी सांगत नाहीये, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं प्रियम्बल सांगतंय. आमच्या नेत्यानं काय केलं? संविधानातलं सामाजिक, आर्थिक, राजकीय हे 3 टप्पे होते, 2 टप्पे काढून टाकले. डायरेक्ट राजकीयावर घुसले आमचे लोक आणि आमचे नेते.
जे उठला त्यानं राष्ट्रीयच पार्टी काढायचं काम केलं. त्याला बेस सामाजिकचा नाही आणि आर्थिकचं तर कुठं नावच नाही. मग कसं चालेल आपला पक्ष, कसं आपण जाणार आहोत सत्तेमध्ये? आणि मग हे संविधानाचे पुरस्कार करणारे लोक होते, पण हे त्या संविधानाच्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या 3 स्टेपनुसार नसले चालल्यामुळं जे संविधानाचे विरोधक होते ते मात्र ह्या स्टेपवर चालले, सत्तेमध्ये जाऊन बसले. कारण देशामध्ये सगळ्यात मोठं सामाजिक एकीकरण त्यांच्याकडंच आहे, आमच्याकडं तर काहीच नाही. आता आम्हाला वाडे साहेबांना सांगितलं, अतिकुर भाईनं सांगितलं, आमच्यातलेच काही आमचे बांधव होते ही बैठक होऊ नये म्हणून प्रयत्न करायले, तर दुसरे नाही. तर मोहन भागवतला फोन लावायची गरज नाही, फडणवीसला एखादा माणूस पाठवायची तुमच्याकडे गरज नाही. तुमच्यातच जात भाई एवढे दुश्मन आहेत की तुमचाच कार्यक्रम लावून टाकतात. आणि त्यांच्याकडे सामाजिक एकीकरण एवढं आहे की त्यांच्या पक्षातला काँग्रेसचा असला आणि बीजेपीचा असला आणि दोघं जर संयुक्त असले तर विचार दोघांचा एकच असतो. एवढी सामाजिक विषमता आमच्याकडे आणि त्यांच्याकडे तेवढी सामाजिक समता आहे. आणि त्यांनी त्याच्यावरती काम केलं. आर्थिक समतेवरती तर त्यांचं एवढं काम आहे. विश्व हिंदू परिषद तुम्हाला आम्हाला माहीत आहे, बजरंग दल तुम्हाला आम्हाला माहीत आहे, पण RSS मध्ये चालणारी सगळ्यात मोठी इकॉनॉमीची विंग सहकार भारती नावाची विंग तुम्हाला माहीत नसेल. देशाचं जे काही सहकार क्षेत्र आहे, देशाचं जेवढं काही कोऑपरेटिव्ह क्षेत्र आहे, ज्याचं देशाचं अर्थकारण चालवतात, त्याच्यावरती सगळं कंट्रोल या देशातल्या RSSच्या विचारसरणीच्या प्रमुख लोकांचा आहे. आणि तेव्हा ते आर्थिक क्षेत्रावरती काम करतात, ऑटोमॅटिक राजकीय क्षेत्रात जायला त्याला काहीच अडचण जात नाही. राजकारणात काय लागत असतो? राजकारणात पॉवर लागते, पैसा लागते आणि प्रतिष्ठा निर्माण करावी लागते. हे तिन्ही लोक त्यांना पुरवतात. एखादा त्यांच्या पक्षाचा माणूस उभा राहिला की त्यांच्या सहकाराच्या फंडातून 200-400 एकदाच कोटी काढतात आणि डायरेक्ट हेलिकॉप्टरला प्रचार होतो. आमचे कार्यकर्ते, वाडे साहेबासारखे कार्यकर्ते पदरच्या भाकरी बांधून न्यायच्या, घरच्याच भाकरी बाहेर नेऊन खायच्या. हे कार्यक्रम आधी इतके दिवस चालवला. गेल्या बाबासाहेबांच्या राजकीय चळवळीमध्ये हे सगळं तुम्ही चित्र पाहिलं आहे. माझा प्रश्न आपल्याला एवढाच आहे, जर हे त्यांना करता येतंय, ते संविधानाचे विरोधक असून जर त्यांना जमतंय, तर तुमच्या तर बापाचं संविधान आहे. तुम्ही तर रोज घरात संविधान मानता, त्या संविधानाला वंदन करता, मग तुम्हाला का जमत नाही? तुमच्या लोकांना का केलं नाही? तुमच्या नेत्याला तुम्ही हा का प्रश्न विचारला नाही की साहेब आपण सामाजिक, आर्थिक, राजकीय या 3 टप्प्यावर का जाऊ शकत नाहीत? हे आम्ही विचारा पाहिजे होता प्रश्न. आजही आमचे लोक मोठ्या छाती बडून आणि अभिमानानं सांगत असतात की या देशामध्ये आज आमचा सगळ्यात मोठा निळ्या झेंड्याचा असणारा पक्ष कोणता आहे? तो बहुजन समाज पार्टी आहे. लोक अभिमानानं छान छाती बडून सांगतात. आपल्यालाही बरं वाटतंय, आम्हालाही ते बरं वाटतंय की देशामध्ये निळ्या झेंड्याचा असणारा बहुजन समाजाचा तो पक्ष आहे, हे आपल्यालाही बरं वाटतंय. पण याचं सुद्धा राजकारण तुम्ही आपण बघितलं तर त्या धोरणावरती नाही असं आपल्याला दिसून येतंय. कसं? मी नेहमी उदाहरणामध्ये सांगत असतो की देशाच्या राजकारणात जर तुम्ही आम्ही विचार करायला गेलो, देशाच्या राजकारणात तर 2 पॉवरफुल नेते आपण जर त्याची तुलना केली तर एक पॉवरफुल नेता आहे आपल्या महाराष्ट्रातला शरद पवार आणि UPच्या आपल्या बहीण मायावतीजी. दोघे देशाचे पॉवरफुल नेते आहेत. दोघांकडे सारख्या प्रकारची पॉवर आहे. कदाचित शरद पवारनं किती जरी प्रयत्न केले पण ते प्रधानमंत्री पदाच्या रेसपर्यंत गेले नाहीत. पण मागच्या काळामध्ये बहन मायावती यांना ती संधी मिळाली होती, त्या डायरेक्ट प्रधानमंत्री पदाच्या रेसपर्यंत गेल्या होत्या. देशाच्या भावी प्रधानमंत्री म्हणून त्यांच्याकडं एक आशादायी चेहरा म्हणून लोक पाहत होते. पण अडचण अशी होती की आमच्या पक्षाला, आम्ही आमच्या म्हणणाऱ्या पक्षाला भावनिकतेच्या शिवाय दुसरा कशाचाच आधार नव्हता. आमच्या पक्षाला, निळ्या झेंड्याच्या पक्षाला, राष्ट्रीय पक्षाला भावनिकतेशिवाय म्हणजे काय? बाबासाहेबाचा झेंडा आहे, बाबासाहेबाचा निळा रंग आहे, बाबासाहेबाचा हत्ती आहे आणि बाबासाहेबाच्या विचारधारेवर चालणार आहे. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. आता तुम्हाला नुसतं बाबासाहेबाचं नाव घेऊन या दिवसभर रूममध्ये जर कोंडलं आणि भाकर नाही दिली, काय नाही दिली, तर काय बाबासाहेबाचं नाव घेऊन तुम्ही वाचणार आहेत? तर तुम्हाला जगावं लागल, जगण्याचे साधनं तुमच्याकडे लागतील. पण ते काहीच नाही, नुसतं बाबासाहेबाचं नाव आहे, बाबासाहेबाचा झेंडा आहे, बाबासाहेबाचं चिन्ह आहे, एवढाच भावनेचा आधार आहे आमच्या पक्षाला. आणि इकडं शरद पवारच्या पक्षाला काय आधार आहे?
या शरद पवारच्या पक्षाला महाराष्ट्रात जेवढे काही साखर कारखाने त्याच्यापैकी 80% एकट्याच्याच मालकीचे. महाराष्ट्रात जेवढ्या काही सूतगिरण्या त्या सूतगिरण्यापैकी 80% सूतगिरण्या याच्याच माणसाच्या. महाराष्ट्रात काय जेवढे टेक्स्टाईल पार्क आहेत, ग्लोबल पार्क आहेत, उद्योग इंडस्ट्री आहे त्याच्यापैकी 60 ते 70% याच्याच मालकीची. म्हणजे यांच्या राजकारणाला बेस कशाचा आहे? सहकाराचा, समाजकारणाचा आणि अर्थकारणाचा. आणि आमच्या राजकारणाला बेस कसा आहे? निस्ता भावनिकतेचा. भावना कवा मोडून पडत तर काही सांगता येत नसते, पण हे क्षेत्र मोडून पडत नाही. आणि म्हणून शरद पवारचे जे सहकारी आहेत आज जरी मंत्रिमंडळात नसले तर पुढच्या 5 वर्षाला असतातच. आता आमच्या पक्षाची काय अवस्था झाली तुम्हाला माहीत आहे. उदाहरण म्हणून आपण विचार करूया, देशामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त साखर उत्पादन करणारा देश ब्राझील आहे आणि ब्राझीलच्या नंतर भारत आहे. आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन त्या उत्तर प्रदेशमध्ये घेतल्या जाते. मग त्या उत्तर प्रदेशमध्ये आमच्या राष्ट्रीय पक्षाचे किती साखर कारखाने आहेत का माहीत तुम्हाला? कोणाला किती साखर कारखाने आहेत? एक तरी नाव तुम्हाला माहिती आहे काय? आपल्या बहुजन समाज पार्टीच्या एखाद्या कार्यकर्त्याचा शुगर कारखाना आहे उत्तर प्रदेशमध्ये, तुम्ही पाहिला आहे काय कधी? सरकार 20 वर्ष होतं आपलं तिथं. शुगर फॅक्टरी नाही, कोऑपरेटिव्ह बँक नाही, इथेनॉल नाही, काहीच नाही, कशातच काही नाही. राजकारणामध्ये 20 वर्ष सत्तेमध्ये आणि आमच्याकडं बेस कशाचाच नाही. आणि इकडं प्रस्थापित लोकांकडं सगळा बेस आहे. एका साखर कारखान्यावर लिगली 5000 कर्मचारी काम करतात. 5000 कर्मचारी म्हणजे 5000 कुटुंब. एका कुटुंबात 4 माणसं झाले तर 20,000 मत एकाच कारखान्यावर तर त्याच्या खिशात आहे. एका एज्युकेशन संस्थेवरती 200-400 कर्मचारी सर काम करतात. म्हणजे 200-400 कुटुंब त्याच्यासोबत जुडलेले आहेत. एका कुटुंबात 4 माणसं धरले तर 1000-2000 माणसाचं वोट त्याच्या खिशात आहे. त्याला असं जास्त आमच्या रवींद्र वाडे साहेबाला, आमच्या आजी कुरबाईला यायलाच पळवायची गरज नाही. त्याच्या मागं ते निघाले की कारखान्याच्या संचालकाच्या गाड्या निघतात, MDच्या गाड्या निघतात, ऑपरेशनच्या गाड्या निघतात, प्राध्यापकाच्या गाड्या निघतात. आणि आमच्या नेत्याची मोठी गाडी आणि कार्यकर्त्याची मोटरसायकल. हे 70 वर्षाचं चित्र आहे आमचं. का? कारण जसं उत्तर प्रदेशमध्ये एकही साखर कारखाना आमचं सहकार असताना नव्हता, आता महाराष्ट्रात सरकारही नाही, काहीच नाही आपलं. आपण तर उघडे नागडेच आता इकडं महाराष्ट्रात सगळे. मग काय अडचण होती साखर कारखाना तयार करायला? आणि जर केला असता, आता जरी एखाद्या विधानसभेला आमदार पडला असता तर पुढच्याला नक्कीच आला असता ना. कारण राजकारणाचा बेसच ते असते. ते बेस आहे काय आपल्याकडं? बिलकुल बेस नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदा आपल्याला विचारलं, संविधानाचे विरोधक संविधानिक पदावरती का जाऊन बसले? कारण त्यांनी संविधान वाचून त्या पदावरती गेलेले आहेत. आम्ही संविधानाची पूजा केली आणि जागी ठेवून दिलं सगळं. म्हणून आम्हाला राजकारणात उतरण्यासाठी ही काय आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आम्ही असतील, हनुमंते साहेब असतील, गायकवाड सर असतील, कांबळे सर असतील, राहुल गोडके, आता तुमच्या बोलले आमचे दिनाजी खाडे, आम्ही सगळे कार्यकर्ते, हे काय आम्ही आजच राजकारणामध्ये आलेले नाही आहोत, आज तुमच्यासमोर येऊन भाषण करत नाही आहोत. हे तयार करण्यासाठी गेली 10-12 वर्ष आम्ही सतत मेहनत घेत आहोत. रिपब्लिकन विचार आमचा आजचा डोक्यात नाही. एखादा TV मीडियावरती आलं काल फोकस करून आज आम्ही हायलाईट झालो अशातला हा कार्यक्रम नाही आहे. 2013 साली डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांची आमची समोर मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजेंडा वाचून दाखवला. आम्ही 7 जण होतो. 7 माणसासमोर साहेबांना 3 तास आम्हाला विश्लेषण करून सांगितलं आणि सांगितलं हे बाबासाहेबाचं व्हिजन आहे, या व्हिजनवरती आपण चाललो तर आपण काही हासिल करू शकतो. या देशाचं हुक्रमान म्हणजे सत्ताधारी सुद्धा आपण बनू शकतो. आम्ही तेव्हा साहेबाला शब्द दिला, साहेब या मिशनवर जर तुम्ही चालायला तयार असतील तर आम्ही आमच्या आयुष्याचा 70% वेळ तुम्हाला आणि 30% फक्त कुटुंबाला घराला द्यायला तयार आहोत आणि गेल्या 13 पासून देत आहोत. आता हे 2024 उजडलं. लोकांना वाटतं हे आलादीच आले का नो, हे कोठून तरी पुरस्कृत आहे का नो? हे बिलकुल पुरस्कृत नाही आहे, हे कोठून आलेलं नाही आहे. हे बेस तयार होता, हे मुळातून उगवलेलं आहे.
ही ती योग्य वेळ होती. कारण 2013 आम्ही धार्मिक कामाला सुरुवात केली, सामाजिक कामाला सुरुवात केली, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. मागच्या 2023 पर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बौद्धांची ओळख निर्माण करण्याचं काम आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी केलं आणि त्यांच्यासोबत आपण सगळ्यांनी देशामध्ये सामाजिक एकीकरण घडवून करण्याचा प्रयत्न आणला. त्याच्यानंतर 2020 साली 19 साली या देशामध्ये इकॉनॉमिक क्षेत्रावरती काम करायला डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी सुरुवात केली. इकॉनॉमी म्हणजे अर्थकारण. अर्थकारणाला हातात घेण्यासाठी आपल्याला शुगर फॅक्टरी टाकायची होती. शुगर फॅक्टरीसाठी आम्ही जागा बघितली. मी हनुमंते साहेब आम्ही गेलो, साखर आयुक्ताला जाऊन भेटलो, सांगितलं आम्हाला साखर कारखाना टाकायचा आहे. आमच्या सरच्या पोरा सोराकडे त्यांना बघून काय सांगितलं, वाडे सर मला 500 एकर जमीन लागते त्याच्यासाठी. आता आम्ही पोरं सर्व दिसलो आणि साखर कारखान्यात असं काम करणार आमच्यासारखं कोणीच नाही. साखर कारखान्याचा कोणताच माणूस इनोव्हा गाडीशिवाय फॉर्च्युनर गाडीशिवाय फिरतच नाही. त्याला वाटलं साखर आयुक्ताला असे माणसं काला आले असतील. आम्ही त्यांना सांगितलं काय एस्टिमेट आहे, त्यांनी काय आम्हाला सांगितलं नाही. पण आम्ही त्यांना एक मोठा रेफरन्स दिला. तेव्हा त्यांना आम्हाला ती फाईल दाखवली आणि सांगितलं साखर कारखाना उभा करायचा असेल, उभा करण्यासाठी तुम्हाला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नावाचं एक ट्रेनिंग सेंटर आहे, पुण्याला आहे. त्या पुण्याच्या इन्स्टिट्यूटसोबत निस्ता करार करावं लागते. ते काय तुम्हाला साखर कारखाना उभा करून देत नाही, उभं करण्यासाठी सल्ला देते. आणि ते सल्ला देण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची लिगली फी आहे 45 लाख रुपये. सल्ला द्यायची फी सांगायलो मी. कारखाना उभा करायची 300-400 कोटी वेगळी आहे. निस्ता जर तुम्हाला फाईल घेऊन जायची असेल आणि विचारायचं असेल की कोणता प्लॅन्ट लागते, कोणती मशिनरी लागते, कोठं लागते, त्याला ते 45 लाख रुपये लिगली घेतात. आणि इनलिगली किती घेतात ते आता आम्हालाही माहीत नाहीत. म्हणजे असं त्यांनी सांगितलं. मग आमच्यासमोर अडचण आली. आता साखर कारखाना आपण कसा उभा करणार, कारण 45 लाख जर त्याला द्यायचे असतील तर आपल्याकडे एकदाच कुठं 45 लाख रुपये. म्हणून डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबाच्या सोबत चर्चा करून डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी निर्णय घेतला साखर कारखाना निर्माण करायचा आहे, आपल्याला लोकांना रोजगार द्यायचा आहे. मग काय करावं लागल, आपली अडचण पैशाची आहे तर पैसा कुठं साचवला जातो, पैसा कुठं ठेवला जातो, कुठं ठेवला जातो, बँकेमध्ये ठेवला जातो. मग डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी निर्माण केला, विचार केला आणि ठरवलं साखर कारखाना निर्माण करण्याच्या पूर्वी आपली देशामध्ये नॅशनलाइज बँक निर्माण करावं लागेल. कारण आपल्या लोकांचा पैसा तिथं ठेवता येईल, आपल्या लोकांचा पैसा तिथं ठेवता येईल. आणि लगेच त्या कामाला लागले. 2019ला निर्णय झाला, सुरुवात केली. 19ला कोरोना आला, लॉकडाऊन लागलं, 20-22 पर्यंत लॉकडाऊनमध्येच गेलं. आणि नंतर ते कामाला पुन्हा सुरुवात झाली. 2023ला त्या कामाला लिगली सुरुवात झाली. आणि या देशामध्ये बाबासाहेबांच्या नावानं देशातली पहिली नॅशनलाइज बँक निर्माण करण्याचं काम आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी केलं. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर सहकारी बँकेची निर्मिती ही डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी केली. बाबासाहेबांच्या नावाची एकही बँक आपल्या देशात नव्हती. तालुका स्तरावर पतसंस्था होती, बँक नव्हती. देश पातळीवरची कोऑपरेटिव्ह बँक निर्माण केली. आणि आता त्या बँकेकडे आता एवढी पॉवर आलेली आहे. डॉक्टर राजरत्न साहेबांनी काल परवा NCDCच्या अधिकाऱ्यासोबत मिटिंग घेऊन सांगितलं आम्हाला शुगर फॅक्टरी निर्माण करायची आहे, आमची स्वतःची बँक आहे. अहो त्यांनी सांगितलं निस्ता तुम्ही प्रस्ताव द्या, 100 कोटी रुपयाचं कर्ज तुम्हाला देणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे. कर्तव्य आहे 100 कोटी रुपयाचं कर्ज देणं. आणि त्याच्यावर जर लावून तुम्ही देत असता तारण ठरवून तर आम्ही 500 कोटीपर्यंत तुम्हाला तारणवर कर्ज देऊ शकतो. आणि म्हणून जो साखर कारखाना निर्माण करायचं काम होतं हे काम बंद पडलं नाही, तर या कामाला गती मिळाली. आणि उद्याच्या येणाऱ्या 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला या देशामध्ये जशी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर सहकारी बँक दिसते तसा 2 वर्षाच्या काळामध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर सहकारी साखर कारखाना तुम्हाला बघायला मिळणार आहे. बाबासाहेबांच्या नावाचा साखर कारखाना, त्याच्यामध्ये डिस्टिलरी प्लॅन्ट आहे, इथेनॉल प्लॅन्ट आहे. आता इथेनॉलवर सगळं चालणार आहे.
आता लोकाला साखऱ्या बिमाऱ्या झाल्यात, लोक साखर जास्त खाईनात. अपवाद आमचे गायकवाड सर आहेत. गायकवाड सर शुगर आहे पण साखर जास्त खातात. आता बऱ्याचशा लोकांना शुगर असल्यामुळं साखर सर खाईनात. आणि म्हणून केंद्राने ते धोरण बदललं, त्याच्यामध्ये आपणही सहभाग होता, आपलं एक निवेदन होतं. आणि केंद्राने त्या धोरणावरची निर्यात बंदी उठवली साखरेवर. जे साखर हा जीवनक वस्तूचा भाग होता. आता इथेनॉल निर्मिती होईल. उद्या भविष्यामध्ये तुम्हाला हिंगोलीच्या आणि औंढ्याच्या रोडवरती डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर इथेनॉल पंप तुम्हाला पाहायला भेटेल, जिथं तुमचे लोक पंपाचे मालक असतील आणि कुलकर्णी देशपांडे पंपाला पेट्रोल भरायला आपल्याकडं इथेनॉल भरायला येतील. अशा प्रकारचं परिवर्तनाचं काम हे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे. हे गेल्या 10-12 वर्षाच्या कामाचा आराखडा आहे, लेखाजोखा आहे. अजून भरपूर आहे पण वेळ कमी आहे आपल्याकडं. म्हणून आता हे कामावर यशस्वी झाल्याच्या नंतर, सामाजिक कामात यशस्वी झाल्याच्या नंतर ते आर्थिक टप्प्यामध्ये यशस्वी झाले. आणि आर्थिक टप्प्यावर जो माणूस यशस्वी होतो तो निश्चितपणे राजकीय टप्प्यावरती राजकीय न्याय मिळवण्यासाठी लायक होतो. आणि म्हणून डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी ते सुद्धा धुरा आपल्या खांद्यावरती घेतली. आणि गेल्या मागच्या 1 महिन्यापूर्वी 20 जुलै 2024ला मुंबईच्या नरिमन पॉईंट इथं असणाऱ्या YB चव्हाण सेंटरमध्ये बहिष्कृत हितकारणी सभा, बाबासाहेबांच्या जीवनातली पहिली संस्था, तिचं शतक महोत्सवी वर्ष. आणि त्या दिवशी कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पंतू संभाजी महाराजाला निमंत्रित केलं. शाहू महाराजांचं बाबासाहेबाचं फार जवळीक नातं होतं. आणि या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि बौद्ध समाज यांचं सुद्धा फार व्यावहारिक नातं आहे. हा एक फार जवळ राहणारा समाज आहे. यांना जवळ करून छत्रपती शाहू महाराजाचे पंतू संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब दोघं एकत्र आले. आणि 20 तारखेला त्यांनी घोषणा केली. शाहू महाराजांना राजरत्न आंबेडकर साहेबाला विनंती केली की आंबेडकर साहेब, तुमच्यासारखा अतिशय विद्वान माणूस, लंडनच्या पार्लमेंटमध्ये जाऊन भाषण करणारा माणूस, भारतातल्या कोण्या खासदारानं लंडनच्या पार्लमेंटमध्ये जाऊन भाषण केलं नाही. आपले खासदार भारताच्या संसदेतच जाऊन झोपतात. राजरत्न आंबेडकर साहेबानं लंडनच्या पार्लमेंटमध्ये भाषण दिलेलं आहे. आणि तिथं तुम्ही भाषण देणारे माणूस, जगाचं राजकारणाचा अभ्यास विश्लेषण करणारे तुम्ही माणूस, भारताच्या राजकारणामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला शाहू महाराजाचा पंतू या नात्यानं विनंती करतो. जशी शाहू महाराजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला सर्व प्रकारची मदत केली होती, तशा प्रकारची मदतीची आशा तुमच्या समोर ठेवून मी शाहू महाराजाचा पंतू तुम्हाला विनंती करतोय की डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब, तुम्ही राजकारणामध्ये या. कोण विनंती केली? एका छत्रपतीच्या वंशजानं, एका घटनापतीच्या वंशजाला. प्रसंग फार मोठा आहे, ऐतिहासिक आहे. एक छत्रपतीचा वारसदार एका घटनापतीच्या वारसदाराला सांगतोय की तुम्हाला राजकारणात यावं लागेल, तुम्ही राजकारणात आल्याशिवाय तुमच्या समाजाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. आणि मग त्या दिवसापासून डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी राजकीय भूमिकेमध्ये सक्रिय होण्याचं ठरवलं. आणि 20 जुलै 2024ला ती राजकीय बैठक यशस्वी झाल्याच्या नंतर इथून पुढं महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन नावाचं एक वादळ महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालं. पेपरला बातम्या आल्या, काय काय आल्या सगळं तुम्हाला माहीत आहे. बातम्यामध्ये बातम्या 2 प्रकारच्या असतात. एक चांगली बातमी असते, एक विरोधकाची बातमी असते. दोन्ही बातम्या येत असतात. आणि म्हणून चांगली आली म्हणून हसायचं नाही, विरोधाची आली म्हणून फुसवायचं नाही, असं काम बिलकुल नाही. 20 जुलैला पक्षाची त्या ठिकाणी घोषणा केली आणि लगेच सामाजिक समीकरणं जुळवायला सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यात मोठा आजच्या पिढीत असणारा समाज आहे मराठा समाज. मराठा ज्याचं सगळ्यात मोठं साम्राज्य आहे, महाराष्ट्रामध्ये ज्याची सगळ्यात मोठी संख्या आहे, त्या मराठा समाजाचे एक मोठे नेते जसंही राजरत्न आंबेडकर साहेबांना घोषित केलं राजकारणात उतरणार, लगेच साहेबाला निरोप गेला. मनोज दादा जरांगे पाटलाचा राजरत्न आंबेडकर साहेबाला निरोप गेला, साहेब आम्ही तुम्हाला भेटू इच्छितो. याच्या अगोदर तुम्ही आम्हाला येऊन भेटले होते, आता आम्ही तुम्हाला भेटू इच्छितो असं त्यांनी सांगितलं. त्याचे साक्षीदार सिद्धार्थ गायकवाड सर, दिनेश हनुमंते साहेब, आम्ही 3 जण होतो. त्या ठिकाणी आमचे विक्की भाऊ होते. आम्ही आंतरवाली सराटीला गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर आमच्या अर्ध्या तासापूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठ्याचे मातबर नेते अशोकराव चव्हाण साहेब बसून गेले होते.
अशोकराव चव्हाण मनोज जरांगेला विनंती करत होते, चला म्हणले 10 मिनटं आपल्याला घरात जाऊन बोलायचं आहे काहीतरी. ते मनोज दादा म्हणले मी घरात कोणालाच बोलत नसतो, म्हणले तुम्हाला काय बोलायचं तर मीडियाच्या समोर बोला म्हणले. आता अशोकराव चव्हाण काय बोलणार आहेत मीडियाच्या समोर? याची झोळी फाटके, ते काय बोलणार आहेत? आणि ते नाही बोलले. मग याचा नाईलाज झाला आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासानं आमच्या गाड्या तिथं गेल्या, साहेब तिथं गेले आणि मनोज दादाला विनंती केली की स्वागत झाल्याच्या नंतर आपल्या 10 मिनटं बसायचं आहे. जरांगे पाटीलच म्हणले कुठं, इथं बसायचं की मधात बसायचं? साहेब म्हणले मध्ये बसलं तर बरं राहील. जरांगे पाटील म्हणले आणा खुर्च्या मधामध्ये बसू. 1.5-2 तास चर्चा झाली. जो मराठा समाजाचा नेता स्वतःच्या जातीच्या मुख्यमंत्र्याला बाहेरूनच चर्चा करून पाठवतो, त्यानं एका लायक असणारे आंबेडकरवादी नेतृत्वाला आजच्या खोलीमध्ये नेऊन 1.5-2 तास चर्चा केली. काय चर्चा केली तिची प्राथमिक माहिती फक्त मी तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं, आंबेडकर साहेब, मी हे एवढं आंदोलन उभं केलंय आणि या आंदोलनाला आता महाराष्ट्रामध्ये यशस्वी कशी मिळत आहे हे तुम्ही सगळं डोळ्यानं पाहता. माझी एक तुम्हाला विनंती आहे, या आंदोलनाला मी उभं केलंय, आंदोलन चालवतोय. माझी अडचण अशी आहे की या आंदोलनाला मला तुमच्यासारख्या विद्वान माणसाचं मार्गदर्शन आणि पाठबळ हवं आहे. कारण आम्ही संख्येनं खूप जरी असलो तर विचाराच्या पातळीवरती आम्ही आंबेडकर साहेबाची बरोबरी करू शकत नाही. तुम्ही आम्हाला ती तुमची कमी जी आहे आमच्याकडं ती भरून काढा. तुम्ही साहेब दिशा दाखवण्याचं काम करा. आपण सगळे मिळून सोबत चालायचं काम करू. राजरत्न आंबेडकर साहेबांनी त्या क्षणी त्यांना शब्द दिला, जिथं तुम्हाला कुठं अडचण असेल तिथं राजरत्न आंबेडकर साहेब तुमच्या खंबीरपणे सोबत असतील. आणि हा शब्द दिल्याच्या नंतर मग समीकरण पुढे आले. आता नंतर तुम्हाला मीडियावर दिसले असतील, आम्ही डायरेक्ट लाईव्हच पाहिले होते काय झाले. त्याने सांगितलं महाराष्ट्रातल्या 288 जागा आपण लढवणार आहोत. जरांगे पाटलांना घोषित केलं होतं. छगन भुजबळ साहेब म्हणाले याला माहीत नाही म्हणले. 288 जागा लढवायचा मनोज जरांगे म्हणतंय, याच्यातल्या 54 जागा SC आणि ST साठी राखीव आहेत. हे जरांगेला अभ्यास नाही म्हणले, त्याला माहीत नाही म्हणले. राजरत्न आंबेडकर साहेबांनी हे सगळं सेटिंग तर अगोदरच लावली होती. पण पुन्हा एकदा मीडियाच्या समोर गेलं की भुजबळ साहेबानं आमची चिंता करू नये. 54 SC आणि STच्या जागेवरती हा असणारा राजरत्न आंबेडकर साहेब आणि दीपक डोणेकर साहेबासारखे विद्वान माणसं या 54 जागेसाठी मनोज जरांगे दादाच्या सोबत खंबीरपणे उभी आहेत. राजकीय समीकरण कोठंच बिघडणार नाही. 29 रिझर्व जागा आहेत SC साठी आणि सगळ्या रिझर्व जागेवरती 90% आता आमदार भाजपचे आहेत. कोणाचे आमदार आहेत? भाजपचे आहेत. आणि या भाजपच्या लोकाला पाडण्याचा निर्धार हा मराठा समाजाचा मनोजदादा जरांगेचा आहे. तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र बदललं लोकसभेला हे तुमच्या आमच्यामुळे नाही बदललं. आमच्यातल्या काही फुसक्या लोकांना असं वाटायले की मी काँग्रेसला मतदान केल्यामुळेच काँग्रेसचं सरकार आले. आमच्यातल्या काही चमच्याला असं वाटायलं की मी ते उद्धव ठाकरेच्या मशालीला बटन दाबल्यामुळं आमचं सरकार आले. बापू, आपण कोठ्याच गिनतीत नाहीत. आपण बहुमताच्या आकड्यातले माणसं नाहीत. आपण बहुमताच्या काठावरचे आहेत. मनोज जरांगेचं समीकरण आहे भाजपला पाडायचं, तेव्हा त्यानं पाडलेलं आहे. रावसाहेब दानवेची सीट पाडणं सोपी गोष्ट नव्हती. पंकजा मुंडेची सीट पाडणं सोपी गोष्ट नव्हती. त्या माणसानं ते करून दाखवलं आणि तो माणूस आज डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबाच्या सोबत खंबीरपणे उभा आहे. त्यांनी सांगितलं 29 रिझर्व सीटवरती तुमचे राजरत्न आंबेडकर साहेबाचे उमेदवार उभे असतील आणि त्या उमेदवारासाठी मी स्वतः 1 महिना प्रचारासाठी तुमच्यासोबत बाहेर फिरणार आहे, एवढं आश्वासन त्याने दिलं. आणि दुसरं काय सांगितलं की तुमच्या या सभेला 40 माणसं जर बौद्ध समाजाचे मुस्लिम समाजाचे असतील तर तिथं 80 माणसं पाठवायचे. माझ्या समाजाचे 80 मराठा पाठवायची जबाबदारी ही माझी मनोज जरांगेची स्वतःची आहे. मी तुम्हाला फक्त एवढंच विश्लेषण करून सांगणार आहे, गेल्या 60 वर्षामध्ये आमच्या नेत्यानं हा रिपब्लिकन विचार आणि हा रिपब्लिकन आयडेंटिटी फक्त एका समाजाची आहे अशा प्रकारचं लेबल लावलं होतं. राजरत्न आंबेडकर साहेबांनी रिपब्लिकनची धुरा आपल्या हातामध्ये घेतली आणि 10 दिवसामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा असणारा मराठा समाज या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सोबत उभा केला. एवढं ते प्रभावी नेतृत्व डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबाचं आहे. आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं. निळ्या झेंड्याला कधी कोण समर्थन दिलं तर काय? मराठा माणसांनी दिलं तर कधी? तुम्ही आता मराठा लोकांना जाऊन विचारा.
राजरत्न आंबेडकर साहेब कोण आहे ते तुम्हाला सांगतील. हे एवढं समीकरण जमवलं आणि या समीकरणाच्या जोरावरती आता काम चालू आहे. आणि अजून एक दुसरं आतलं समीकरण आहे, तर मी तुम्हाला सांगणार आहे. आता मराठा समाज जोडला, बौद्ध समाज जोडला, आमचा मुस्लिम समाज आहे. आम्ही शेख अतिकुरबाईला बोललो की या देशातले आमचे मुसलमानांचे सगळ्यात मोठे जे मौलाना आहेत, ज्यांचा शब्द प्रमाण आमच्या देशामध्ये मुस्लिम बांधव मानतो, हजरत सजाद नोमानी साहेब, जे दिल्लीच्या मोठ्या बोर्डाचे कोणते तरी पदावरती मोठे आहेत, त्यांच्या भेटीची प्रक्रिया राजरत्न आंबेडकर साहेबांनं पूर्ण केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा राजरत्न आंबेडकर साहेबाला यश मिळालेलं आहे. जसं बौद्ध म्हणून राजरत्न आंबेडकर साहेब, मराठा म्हणून मनोजदादा जरांगे पाटील, तसं आता मुस्लिमचे डेलिगेशन आणि मुस्लिमांचा सगळ्यात मोठा चेहरा सज्जाद नोमानी साहेबाचा चेहरा सुद्धा आता आपल्या या आघाडीमध्ये जुटणार आहे. आता ही लढाई फार लांबची नाही आहे, ही लढाई पराभवाची नाही आहे, ही लढाई विजयाची आहे. आणि या विजयाच्या लढाईमध्ये तुम्हाला सगळ्यांना सहभागी व्हावं लागणार आहे. म्हणून मी शेवटी तुमच्या सगळ्यांना विनंती करणार आहे, हे जे मिशन आहे अव्वाच्या सव्वा मिशन नाही आहे, हे काय आवाढ हवे असं मिशन नाही आहे. आपण आपल्या क्षमतेनुसार, आपण आपल्या तयारीनुसार राजकारणात उतरलेले आहेत. नाही तर आमचा नेता उठतोय, आमचा कार्यकर्ता उठतोय, राष्ट्रीय पार्टी बनवतोय, आणि राष्ट्रीय पार्टी बनवल्याच्या नंतर याच्या तालुक्याला कोणी कार्यकर्ता नाही आणि सगळ्याच्या सगळ्या जागा लढवायचं म्हणतंय. असे आमचे काही लोक आहेत की ज्यांनी सगळ्याच्या सगळ्या जागा लढवल्या आणि सगळ्याच्या सगळ्या पाळल्या. जगात असं रेकॉर्ड कोणाकडत नाही आमच्यासारखं. जागा लढविणारे सगळेच आणि पाडणारे सगळेच. विचार करा, राजकारणात सगळ्यात मोठं गणित असतंय सर तडजोडीचं. कारण तडजोडीशिवाय राजकारण होऊ शकत नाही. तुम्हाला माहीत असेल मागच्या 5 वर्षाखालचं महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस तिघांना एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवली विधानसभेची, आणि विरोधात निवडणुका लढवल्या, एकमेकाच्या विरोधात निवडून आले. पण समीकरणं बदलावं लागतात, तडजोडी करावं लागतात. म्हणून शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे तिघजण एकत्र बसले. हे कधी तोंडाला तोंड न मिळवणारे माणसं होते. काय काय बोलत होते हे तुम्हाला माहीत आहे, मी सांगायची गरज नाही. पण त्यांना माहीत होतं सत्य जर टिकून राहायचं असेल तर आडमुठपणाचं धोरण जमत नाही. सज्ज जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला समजूतदारीचं धोरण घ्यावं लागते. तिघं एकत्र आले, महाराष्ट्राचं सत्ताकारण त्यांनी बदललं. आणि म्हणून त्याच प्रकारचं समजूतदारीचं धोरण आपण घेणार आहोत. आणि आपण सुद्धा आपल्या सोबत असणारा मोठा समाज, मराठा समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज, आदिवासी समाज, बंजारा समाज, मातंग समाज, या सगळ्या समाजाला सोबत घेऊन, आणि नुसतं सोबत घ्यायचं म्हणायचं नाही तर ही मोठबांधणी चालू आहे. आता हे तुम्हाला सगळं चित्र क्लिअर होणार आहे. या सगळ्यांना घेऊन आपल्याला काम करायचं आहे. आणि आपलं जे शेवटचं व्हिजन आहे, आपलं जे शेवटचं मिशन आहे ते मी या ठिकाणी सांगून थांबणार आहे. बघा, आपला जो RPI हा पक्ष आहे, हा बाबासाहेबाच्या संकल्पनेतला पक्ष आहे. आणि या पक्षाची विचारधारा माणसाच्या जीवनामध्ये, बाबासाहेब लोकशाहीची व्याख्या सांगतात. लोकशाहीची व्याख्या बाबासाहेबाची लोकांच्या सामाजिक जीवनामध्ये, आर्थिक जीवनामध्ये रक्तविरहीन मार्गाने घडवून येणारी क्रांती म्हणजे लोकशाही आहे. जिथं रक्ताचा एक थेंब सुद्धा नाही गळला गेला पाहिजे, पण लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, त्याला लोकशाही म्हटल्या जाते. आणि हे परिवर्तन करण्यासाठी हा रिपब्लिकन पक्ष आहे, ही रिपब्लिकन आयडिओलॉजी आहे. आपल्या पक्षाचा झेंडा निळा आहे. हा बाबासाहेबांनी ठरवला, आपण तुम्ही नाही ठरवला. आणि या निळ्या झेंड्यामध्ये काय आहे? निळ्या झेंड्यामध्ये काय आहे? आपण सगळेजण म्हणतो निळ्या झेंड्यामध्ये अशोक चक्र आहे. हे आपल्याकडं अशोक चक्र जे आहे त्या चक्राचं नाव अशोक चक्र नाही आहे. अशोक चक्र काय अशोकानं निर्माण केलं म्हणून त्याचं नाव त्यांना दिले नाही. आपल्या निळ्या झेंड्यामध्ये जे चक्र आहे 24 आऱ्याचं, ज्याला आपण अशोक चक्र म्हणतो, ते अशोक चक्र नाही, ते धम्मचक्र आहे. ते काय आहे? ते धम्मचक्र आहे. आणि बाबासाहेबांनं हे धम्मचक्र आपल्या रिपब्लिकनच्या झेंड्यावर नंतर दिलेलं आहे, राष्ट्रपतीच्या खुर्चीवर पहिल्यांदा बसवलेलं आहे. रिपब्लिकन झेंड्यात नंतर आलं धम्मचक्र. देशाचा जो प्रेसिडेंट असतो, ज्याच्या नावानं देशाचा कारभार चालतो, भारताचे राष्ट्रपती, त्याच्या पाठीमागं लिहिलेलं आहे
धम्मचक्र प्रवर्तन आहे. तिथं अशोक चक्र प्रवर्तन आहे का? धम्मचक्र प्रवर्तन आहे. ते धम्मचक्र आहे आणि हे धम्मचक्र सम्राट अशोकानं गतिमान केलं होतं आणि तो गतिमान करणारा धम्म होता तथागत बुद्धांचा धम्म, समतावादी धम्म, ज्याच्यात तुम्ही आम्ही सगळे समान होतो, सारखे होतो. पुनश्च एकदा या देशाला ते धम्मचक्र गतिमान करण्याची जबाबदारी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आहे आणि ते धम्मचक्र परत एकदा भारतावर फिरवण्याची जबाबदारी आता तुमची आमची कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून आपण सगळेजण कार्यकर्ते मोठ्या दमाने एका दिलाने कामाला लागायचं आहे. आणि कामाला लागत असताना येणारी विधानसभा तुमचं आमचं टार्गेट आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमचा आमचा हक्काचा माणूस हा त्या विधानसभेमध्ये गेला पाहिजे. आमचे रवींद्र भाऊ वाडे असतील, आमचे शेख आतिकुर भाई असतील, याच्यासारखे लढाऊ माणसं हे नुसते स्टेजवर भाषण करून अर्थ नाही. आमच्या शेख आतिकुर भाईचं भाषण या हिंगोलीच्या नगर परिषदेमध्ये झालं पाहिजे आणि या हिंगोलीच्या नगर परिषदेचा विकास कसा करायचा त्यांच्या भाषणातून व्यक्त झाला पाहिजे. या हिंगोलीच्या मोठ्या सत्तेमध्ये आमच्या रवींद्र भाऊ वाडेचं भाषण झालं पाहिजे. इथलं स्टेजवरचं भाषण काही कामाचं नाही आहे, हे नुसतं भाषण आहे. आणि म्हणून याला सोबत जोड राजरत्न आंबेडकर साहेबांनी दिलेली आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही सगळ्यांनी राहायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या सत्तेचे समीकरण जुळवून आणायचे आहे. हे सगळे राजरत्न आंबेडकर साहेब जुळवून आणतील. तुमचं आमचं एकच काम आहे, कार्यकर्त्यांना संवाद ठेवून फक्त प्रचार प्रसार करीत राहायचा, लोकांसमोर आपला पक्ष मांडायचा, आपली आयडिओलॉजी, आपली विचारधारा सोशल मीडियाच्या पोस्ट तुम्ही शेअर करत चला. हे सगळ्यात मोठं काम आहे. एवढं जर तुम्ही काम केलं तर सगळं बदलणार आहे. कारण लक्षात घ्या, भारताच्या लोकांची मानसिकता जाहिरातीवर चालते. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री कशावर झाला? नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जाहिरातीवर झालेला आहे. कारण संडासच्या दरवाजावर त्याचाच फोटो आहे आणि गॅसच्या सिलेंडरवर त्याचाच फोटो आहे. म्हणजे बाई खायला गेली तरी मोदी दिसते आणि बाथरूमला गेली तरी मोदी दिसते. पेट्रोल पंपावर त्याचा फोटो आहे आणि मसनवट्यात त्याचाच बोर्ड आहे. म्हणजे सगळीकडं त्याचाच फोटो आहे. आमच्या लोकांची काय सवय, हे मोदी काय अचानक नाही आला, त्यानं हे सगळं लोकांची मानसिकता पाहिली आहे. त्याला माहीत आहे हे लोक जाहिरात पाहूनच चालतात. म्हणजे आपण अंडरवेअर सुद्धा जाहिरात पाहून घालतो की नाही, लक्सची साबण सुद्धा ती कोणती ऐश्वर्या हिरोनी लावती म्हणूनच आम्ही लावतो. हे सगळं आपलं कशावर चालतंय? जाहिरातीवर. आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या पक्षाची जाहिरात करायची आहे. कारण हे लोक जाहिरातीवर चालतात भारतातले सगळे आपले. आणि म्हणून आपण जसा पक्षाची जास्तीत जास्त जाहिरात करसाल तेवढा जास्तीत जास्त समूह आपल्यासोबत जुटत जाईल आणि तेवढा समूह आपल्यासोबत जुटला तेवढी जास्त सत्तेमध्ये भागीदारी आपल्याला मिळत जाईल. त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. तुम्ही नक्कीच सगळेजण कराल अशा प्रकारची आशा अपेक्षा बाळगतो. आपल्या जिल्हा कार्यकारिणीने मेहनतीने अतिशय चांगल्या प्रकारची यशस्वी ही पहिली आणि यशस्वी मीटिंग आहे. ज्याचा शेवट ज्याचा सुरुवात ही उज्ज्वल असती त्याचा शेवट कधी होत नसतो. ज्याची सुरुवात ही उज्ज्वल असते. बघा, बुद्धाच्या धम्माची सुरुवात उज्ज्वल होती. इथल्या मनुवाद्यानं खोडून टाकलं पण तरी खुटना झालंय. कारण त्याची सुरुवात उज्ज्वल होती, शेवट कधी होणारच नाही. तशी आता हिंगोलीतली ही सुरुवात एवढी उज्ज्वल आहे की हिला शेवट कधी नाहीच आहे. टिंबच आहे शेवटी. असं आपण चालायचं आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य कराल अशा प्रकारची अपेक्षा बाळगून सगळ्यांचं नवनियुक्त सभा पदाधिकाऱ्यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये स्वागत करतो. सगळ्यांचा आभार. जय